सम्मानगण राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे। राष्ट्रीय सलूट समावेशक। यानंतर माननीय आयुक्त तथा प्रशासक माननीय श्री अनिल कुमार पवार साहेब भारतीय प्रशासन सेवा आपल्याला मार्गदर्शन करतात। आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नागरिकांना सांगू इच्छितो की आपण शहरामध्ये विविध प्रकल्प सर्व अधिकारी पदाधिकारी आमदार महोदय यांच्या सल्ल्याने सुरू केलेले आहेत। त्यासाठी आपल्याला निधीची देखील आवश्यकता असते। त्याकरिता आपण मालमत्ता कर असेल किंवा प्रॉपर्टी टॅक्स म्हणतो आपण किंवा पाणीपट्टी असेल तर ते आपल्या महापालिकेकडे नागरिकांनी भरावी आणि आपलं भरीव योगदान द्यावं अशी या ठिकाणी मी आवाहन करतो। यासाठी आपण एक अभय योजना देखील सुरू केलेली आहे। ती साधारणतः या मंथ एंडपर्यंत म्हणजे 29 फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे। त्यामध्ये आपण शास्ती कर देखील 50% माफ करतो आहे। तर त्याचा देखील सर्व नागरिकांनी कृपया लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी या प्रसंगी आवाहन करतो आहे। त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधानांच्या हस्ते आपल्या सूर्या प्रकल्पाचं लोकार्पण देखील झालेलं आहे। त्या अनुषंगाने आपल्याला एक अधिकचं पाणी या शहरासाठी प्राप्त होत आहे। त्यामुळे जे काही प्रलंबित नळ जोडणीचे अर्ज असतील, ज्यांनी आपले प्रॉपर्टी टॅक्स भरून महापालिकेला सहकार्य केलेलं असेल, जे वेटिंग लिस्टवर असतील, यांचे देखील आपण नळ जोडणीचा कार्यक्रम या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करतो आहे। त्याची सगळी तयारी मनपा स्तरावर आम्ही सुरू केलेली आहे। त्या माध्यमातून देखील ज्यांच्याकडे प्रलंबित पाणीपट्टी असेल त्यांनी देखील ती शासनाकडे मनपाकडे भरावी असे या प्रसंगी आवाहन करतो आहे। मागे जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपले पदाधिकारी या कार्यक्रमाला आले होते। त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या शहरामध्ये इतर शहरांसारखं देखील डीप क्लिनिंगचं काम चालू करावं असं आवाहन केलेलं होतं। त्या अनुषंगाने आपण मागच्या शनिवारपासून सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिक आणि किंवा संस्था असतील यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या सहकार्याने आपण प्रभागापासून सुरुवात केलेली आहे। त्यामधील देखील एकूण 15 वार्डमधील 10 वार्डमध्ये आपण ते काम पूर्ण केले आहे आणि तेच कायम ठेवतो आहे। त्याचप्रमाणे आज देखील आपण प्रभागामध्ये सी प्रभागात ते काम चालू केलेलं आहे। त्यासाठी देखील मी माझी विनंती वजा आव्हान असेल की सर्व नागरिक असतील, पदाधिकारी असतील, संघटना असतील, गणपती मंडळं असतील, दहीहंडी मंडळं असतील, या सर्वांनी या उपक्रमामध्ये जर भाग घेतला तर आपलं शहर अधिक स्वच्छ होण्यासाठी मदत होईल असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आहे। त्याचप्रमाणे शासनाने आता जे मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे त्या अनुषंगाने जे घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे त्यामध्ये देखील रहिवासी ज्या घरं आहेत 8,18,000पेक्षा जास्त घरं आहेत त्यांच्या इथं सर्वेक्षणाचं काम आपण आपल्या कर्मचारी असतील आणि विविध स्कूल कॉलेजचे शिक्षक असतील, टीचर्स असतील यांच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे। त्या सर्वेक्षणासाठी जे आमचे कर्मचारी शिक्षक येतील त्यांना देखील नागरिकांनी सहकार्य करावं असं या ठिकाणी आवाहन करतो आणि पुनश्च आपल्याला या प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।